गॅस संपला आणि बघा आम्ही आलो लाकडाला. गॅस झाल्यामुळं मग तर बघा आम्ही कुठं इथं जंगलात आले. बघा आम्ही जंगलात. हे बघा तिकडं लाकडं काढाले आमचं माणूस. गॅस संपला ना, लाकडाच्या जंगलात ये ना, लाकडं घेऊन जाऊत ना, मग संध्याकाळी जेवण बनवून खाऊत ना चुलीवर. गॅस संपला, कोणाकोणाची दशा हीच आहे चालू सांगा. बघा आमचं माणूस लाकडं काढणार आहे बघा जोऱ्यात. लईच कॉमेडी, लईच मजा. बापरे बाप, आता काय झालंय सोंग नवीनच. काय ते करोना गेला म्हणता, आता हे गॅसचं एक लईच अवघड झालं बाबा. लईच मोठं सोंग झालं. जीवाचं सोंग करून ठेवलं या सरकारनं. काय करायचं काय नाही माहिती नाही. हे बघा आम्ही लाकडायला आलो. देवा 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 म्हणता हे निलगिरीचे लाकडं भेटलेत बघा आम्हाला. हे बघा निलगिरीचे लाकडं मस्त जळवणार आता आम्ही. चपात्या वगैरे काही बाई आता जे रुटीन मध्ये खातो करतो ते करून खाणार आता. आणि आमच्याकडे तर पासबुक वगैरे काही नाही. पासबुक वगैरे नाही बुकचं. त्याच्यामुळं आम्हाला तर ब्लॉकमध्ये घेणाऱ्याची तर मातीच होऊन जाईल. त्याच्यासाठी काय करायलो आम्ही बघा आता लाकडाला आलो इकडं. लाकडं घेऊन जाणार आम्ही. हे बघा त्याने लाकडं काढाले. गोलू पण आला, पिल्लू पण आली तिकडं बसली. बघा गोल्या चपल्या घालून आला नाही आणि आता म्हणालाय की बघा चपल्या घालून आला नाही. आता म्हणते की मला चप्पल दे म्हणा. बघा मी गोल्याला चप्पल दे आलो. रिस्क काढा म्हणून म्हणलो पण काय झालं माहित आहे. रिस्क काढा म्हणून आले पण यायना आलते कामावून आले. म्हणजे आता जेवण बनवायला काहीच नाही आपल्याजवळ. लाकडे संपले. चल जाऊत लाकडं आणून. आता गॅसचं भेटायचं. मोठ्या मोठ्या माणसाला भेटणारच नाही गॅस. आपल्या माझ्यासारख्या आपल्यासारख्या नाही. तुम्ही असाल हारी पण मी लई गरीब आहे बरं का. तर माझ्यासारख्या माणसाची तर अवकात तर अद्यापही नाही. बघा माझी हालत माझी हालत कशी झाली बघा. हालत बेकार, एकदम एकदम बेकार. अरे देवा देवा देवा, असा कसा टाईम आला. माझ्यावर नाही तुमच्या लोकांवर. जे जे बायका आहे की नाही ऑनली गॅस 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 यूज करतात, गॅसवरच स्वयंपाक वगैरे करतात, त्यांच्यासाठी देवा देवा नारायणा अशी टाईम आली असेल तुम्हाला पण असं लाकडं काढायची घरी न्यायची. अरे रामा शंकरा, मला तर काय नाही बा. मी तर पहिल्यापासूनच काय म्हणतात ते प्रॅक्टिसच करून घेतले मी 2 महिन्याच्या अगोदरपासूनच. मला का माहिती नव्हतं पण काटे तिथले. तर मी तर 2 महिन्यापासूनच प्रॅक्टिस करायला चालू केलं. म्हणलं की आता काहीतरी इलेक्शन आले बाबा, काहीतरी गडबड होईल. मला वाटलंच होतं. त्याच्यासाठी मी काय केले 2 महिन्यापासूनच ट्रेनिंग 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 फुल ट्रेनिंग फुल कोर्स सगळा घेऊन रेडीच आहे मी. मला चुलीवर करा काहीच प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. आणि मी चुलीवरच स्वयंपाक करायले. चुलीवरच मस्त गरम गरम पोळ्या, गरम गरम भात, गरम गरम भाजी. आणि रात्री काय बनवलं माहिती आहे आम्ही चुलीवर? चिकन बनवलं. जे काय चुलीवर जे गॅसवर पण छान होत नाही ते चुलीवर लाकडावर छान होते आणि एकदम भारी टेस्टही लागते. जे बायका विसरून गेल्या असतील चुलीवर जेवण बनवायचं त्यांची तर लईच मजा आहे बाबा. लईच हसू आले आता, लईच हसू आले. जाय की तिथं दीदी जवळ. जा. तर बघा आता लईच मजा येईल. लईच मजा येईल. तर काय म्हणायचं बाप्पा, जाऊ द्या. मी हसल्यावर बायका शिव्या देतील कमेंटमध्ये. तुम्ही शिव्या देसाल द्या, आय डोंट केअर. पण लई हसू येते, लई हसू. खेड्यातल्या बाया सुद्धा गॅसवरच करायला. पण तसं मजबूरही केलं बरं का. म्हणजे सरकारनं मजबूर केलं. गॅस एवढं पहिलं स्वस्त दिलंय आणि आता एवढं महाग दिलंय. असं नसते बरं करायचं कधी बी. असं नसते बरं करायचं. अगोदर एक सवय लावायची. त्या जीवावणीच झालं बाबा गॅसचं पण. जीवावणीच झालंय. अगोदर सवय लावून मग काय की आपले भाव वाढून घ्यायचं तसलंच झालं. आता लय वाढून झालं. आता उभं टाकून पावर टाकून लेक्चर देणं. आता बसले बघा खाली, पायाला चप्पलही नाहीत. त्या लाकडं काढालेत नीर कामटोळी बघा. आता मजाक उडत बसले. काय करायचं आता मजाक. काय करायचं आता. लईच हसू आले, लईच. जाऊ द्या.
हा. बघा माझ्या नवऱ्याची दशा बघा. पा बिचारी लाकडं काढाले तर लाकडं वाळलेल्या रानात ये ना, लाकडं घेऊन जाऊत ना, जेवण बनवून खाऊत ना, ये ना. आता रुपेरी वाळूत वाळूच्या बनात ये ना म्हणणार नाहीत. आता काय म्हणणार माहित आहे? एक नवीन गाणं आलं माझ्या ध्यानामध्ये आहे ना. लाकडं काढता काढता वेळीच आठवलंय. लाकडं वाळलेल्या जागी ये ना, लाकडं घेऊन जाऊत ना, स्वयंपाक करून खाऊत ना म्हणतील एवढंच. आता ते रुपेरी वाळूत वाळूच्या बनात ये ना येणार नाही कोणी. आता लाकडं घेऊन जा दोघं बी, स्वयंपाक बनवून खा मस्तपैकी. गॅस बीस नाही गेला काय टेन्शन घ्यायचं नाही. आपले लाकडं आपली चूल पहिल्यापासून पुराणी जमान्यापासून सगळेजण खात आलेत. आपल्या कित्येक पिढ्या कित्येक यूज केलेल्या आहेत. आपण का पहिलंच गॅस नव्हता काय नव्हता एवढं टेन्शन गॅस नाही. गॅसच्या बाऱ्यात बिनदास मजासारखं चुलीवर बनवून खायचं. चुलीवरच भांडे काळे झाले तर होऊ द्या, काय टेन्शन नाही. कोण्या कोण्या बायकायला काय वाटते हात काळे होतात भांडे काळे होतात. पण काय करायचं आता, काहीतरी सोल्युशन काढावं लागेल की नाही. पोटा पाण्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल की नाही. हाताची मेहनत गेली तर जाऊ द्या, भांडे काळे द्या. पण काय म्हणायचं, रुपेरी वाळूत वाळूच्या बनात ये ना म्हणायचं नाही. लाकडं घेऊन जायचं, मस्त लाकडं घेऊन जाऊ जंगलात ये ना म्हणायचं. लाकडं घेऊन जाऊत ना, स्वयंपाक करून खाऊत ना, आणि घेऊत ना. असं वाटलं माझा गाण्याचा व्हिडिओ सांगा. कॉमेडी फुलच. मला तर एकदम हसू आलं बाप्पा. काय करायचं, असं कसं केलं असं बरं. खूपच टेन्शन आलं एक एक वेळेस. माझं जाऊ द्या हो, माझं अंगण आहे इकडं, स्वयंपाक करायचं चुलीवर स्वयंपाक करायचं का बाहेर हे वगैरे आहे मला जागा वगैरे. पण दुसरे लोक जो जॉबला असतात, दुसरे म्हणजे खूप काही अडचणी असतात ना, कुठं बाहेर गावात असतात. दीदीजवळ आहे तर ते कसे बनवून खातील. एकदम बिल्डिंगवर राहतात, उंच उंच माड्यावर, एसी रूमवर. ते कसे खातील, त्याला काय टेन्शन आहे बाबा. त्याचा विचार मला करायचं काय देणं घेणं नाही. त्यांच्याजवळ खूप सारे पैसे असतात, ते 10,000ला देऊन आणतील सिलेंडर. पण काय म्हणजे मिडल क्लासवाल्याची झाली बोंबाबोंब. जसं की उदाहरणार्थ मी म्हणजे लो क्लास आहे, मीडियम क्लास तर नाहीच मी. मला तर एवढी चिंगू आहे, एवढी चिंगू आहे, मी लय चिंगू आहे. मला पैसे जाणं तर चांगलं वाटत नाहीत. तर मी माझ्या नवऱ्याला म्हणलं लाकडेल्या बनात जाऊत आणि लाकडं घेऊन. आणि बघा लाकडांचे निघलेत बघा एवढे. हे बघा निघ बांधा बांधी चालू. निलगिरीच्या लाकडं मस्त सुकली देतात आणि एकदम नैसर्गिक आणि स्वयंपाक बाय.